हा प्रश्न ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या चॅप्टरवर विचारलाय सीईटी 2024 ला. द ग्राफ ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल Vs अगेन्स्ट फ्रिक्वेन्सी म्यू ऑफ इन्सिडेंट रेडिएशन is plotted for two different metals X and Y as shown in the graph. Phi X and Phi Y are work functions of X and Y respectively. Then option A, Phi X equal to Phi Y, B, Phi X less than Phi Y, C, आता इथे डबल B झाले बघा C ऐवजी, तर B, Phi X greater than Phi Y and D, Phi X equal to Phi Y equal to 0. तर आता नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्हाला इथपर्यंतच ग्राफ दिलेला आहे, हा एवढाच ग्राफ दिलेला आहे. आता याचा जेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी असा ग्राफ तुम्ही जेव्हा काढता, तर हा जो इंटरसेप्ट आहे तो वर्क फंक्शनची व्हॅल्यू देत असतो, एवढं लक्षात ठेवायचं. मग आता इथे इंटरसेप्ट हा आणि हा कोण छोटा आहे, तर Phi X छोटा आहे कोणापेक्षा, Phi Y पेक्षा. इथं दोन्ही पण ऑप्शन असे झालेले बी सी पण बीच झालेला आहे, पण Phi X इज लेस दॅन Phi Y असं लक्षात ठेवायचं. म्हणजे जरी तुम्हाला ह्या पद्धतीचा ग्राफ दिला आणि कोणाचं वर्क फंक्शन छोटं विचारलं ना, तर ह्या वाल्याचं वर्क फंक्शन छोटं, एवढं सोपं लक्षात ठेवायचं. इतकं सुद्धा करायची गरज नाही. पण ग्राफ कशाचं पाहिजे, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. समजलं का? तर अशा पद्धतीने हा एमसीक्यू इतका सोपा आहे की बाकी काहीच विचार करायची गरज नाही, तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. असा रिपीट पण झालेला आहे आणि त्याच्यामुळं हा टाईप चांगला करा. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.